निशी निशी म्हणजे मला नकोच आहे ती. मला मोठी सून व्हायचं होतं, ती पण मोठी सून, इथे पण मोठी बहीण. सगळा मोठेपणा तारिणीला मिळालेला आहे. तर हा जो मोठेपणा मला हवा होता तो नाही मिळत. काही झालं तरी युवराजच तावडीत सापडतो हे मला फिक्स आहे. कुठूनही काही असू दे. मला खरंच माहिती नव्हतं हा पनीर पण विकतो. तू सिरियल बघत नाही का? पनीर विकतो असा ट्रॅक आहे. माणसांनी फक्त येऊन मारलं नाही पाहिजे म्हणजे झालं. जे ऑडियन्स आहे त्यांनी पण, कारण त्यांच्या कमेंट्स मध्ये खरंच कधी कधी असतं, भीती वाटते. अरे यार, या युवराजला अक्कल नाही का, हा का तिच्या मागे लागला आहे. आम्ही कोणाला सांगितलं की असं असतं, अरे ही तुमच्या कामाची पोचपावती आहे, सगळं ठीक आहे, पण खरंच येऊन मारलं कोणी तर काय काय कुठे ठेवायची ती पावती. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. तारिणी या मालिकेच्या सेटवर आली आणि तुमची आवडती गोड जोडी माझ्यासोबत आहे. गोड बोलल्याला हरकत नाहीये ना? तुम्हाला हरकत नाही वाटत आहे ना? अजिबात नाही, पण प्रेक्षक जरी तुम्हाला हेट करत असतील तरी हीच तुमची कामाची पोचपावती आणि हेच मला असं वाटतं प्रेक्षकांना तुम्ही आवडताय. होप सो. कारण की तारिणीच्या आयुष्यात जर तुम्ही नसते तर काय स्पाइस असता किंवा काय घडलं असतं वेगळं? तू सांग. काय म्हणजे ते पण बरोबर आहे की हवंच काहीतरी, म्हणजे असं गोड नाही म्हणता येणार, एक आंबट गोड म्हणता येईल. पण मला सांगा, ऑफस्क्रीन बॉन्ड किती छान आहे दोघांचा. दिसतोय. नाही, चांगलं आहे. कारण ना आम्ही आत्ता सिरियलमुळे आमची मैत्री नाही झाली आहे. आम्ही खूप आधीपासून, म्हणजे आपण एकांकिका वगैरे करत होतो जेव्हा आम्ही, तर जवळजवळ मला वाटते 10-15 वर्ष झाली असतील आम्ही एकत्र एकांकिका वगैरे करायचो, कॉम्पिटिशन्स मध्ये एकत्र असायचो. त्यामुळे खूप आधीपासून आम्ही ओळखतो. आणि आता असं की रोल पण, म्हणजे ट्रॅक आणि एकत्र काम करतोय म्हणजे एव्हरीडे. मला सांग, जेव्हा कळालं की मित्रच युवराज म्हणून तुझ्यासोबत असणार आणि तू याला आधीपासून ओळखायची, तेव्हा काय कन्व्हर्सेशन पहिल्यांदा दोघांमध्ये झाले? अरे भाई तू आहेस इथे. फायनली काम करतोय आपण. वा वा मग ह्याचे काहीतरी फालतू फालतू प्रश्न होते, माझे काहीतरी डेंजर क्वेश्चन्स होते. पण तुझे काय रिएक्शन झाले जेव्हा तुला कळालं की ती तुझ्यासोबत आहे? अरे बोल 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 बोल. नाही, बरंच वाटलं अर्थ. आणि इथेच कळलं मला, इथेच मीटिंग होती आमची, तर आम्ही असंच भेटलो आणि आम्हाला माहितीही नव्हतं काय रोल आहे, किंवा म्हणजे आमचे रोल माहित होते, पेअर कोणाबरोबर आहे काहीच माहित नव्हतं. आम्ही आपलं, अरे तू पण सिरियल करते? हो मी पण करते. अच्छा, काय तुझं? रिॲक्शन ऐकलीस? अरे ते फॅक्ट. नाही, पण मग जेव्हा कळलं की अरे एकत्र जावं, म्हटलं मजा आहे. वा. तारिणी आता तुमच्या कुटुंबात आली आणि मला असं वाटतंय दोघांनी मिळून काय प्लॅनिंग सुरू केलंय की घराबाहेर कसं हकलायचं वगैरे? हो, सुरूच आहे, पण आम्ही सकलले जातोय घराबाहेर. काय प्लॅनिंग होत नाहीये. माझ्या प्रत्येक प्लॅनचा पोपट होतो ग. तर माझ्या प्लॅनिंग करण्यावर बंदी आणली लोकांनी. मला असं वाटायचं की या घरात असताना जेव्हा ती होती आणि तूही होती तेव्हा असं वाटायचं की तुला तेव्हा खूप आनंद होता की लग्न करून आता तिथे जाणार आहे, मोठी सून होणार आहे, पण तिथेही ती आली आहे. सो आता निशीचं काय सुरू आहे सध्या? निशी निशी म्हणजे मला नकोच आहे ती. म्हणजे जशी युवीला नकोय त्याहीपेक्षा जास्त मला ती नकोय, कारण माझ्या सगळ्या स्वप्नांवर तिने पाणी टाकलंय. मला मोठी सून व्हायचं होतं, ती पण मोठी सून, इथे पण मोठी बहीण. सगळा मोठेपणा तारिणीला मिळालेला आहे. तर हा जो मोठेपणा मला हवा होता तो नाही मिळत आहे. सो आणि तारिणीचं आणि तुझं काय वाकड आहे? म्हणजे तारिणी तुझ्या मागे हात धुवूनच लागली आहे. काय प्रॉब्लेम आहे नेमका? कॉलेज पासून, म्हणजे जर सिरियल्स आधीपासून फॉलो करतात त्यांना माहित असेल की कॉलेज पासून असं होतं की तिने कॉलेज पासूनच कानाखाली वगैरे दिली आहे. मीच तिच्या मागे लागलेलो आणि मग येऊन मीच सांगितलं की अरे नाही ही माझ्या मागे लागली आहे. सो तेव्हाचा राग. आणि आता नंतर तर तिच्या बहिणीसोबत लग्न झालं, त्यामुळे ती जरा हल्ली आहे. आणि युवराजने मला एक वेगळीच गोष्ट सांगितली आहे, जी मला माहिती आहे की ती युवराजच्या मागे आहे आणि मला असं वाटतं की तिलाच युवराज हवा आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली मी जेलस होते, कारण माझं उगाच एवढं प्रेम आहे ह्याच्यावर ना. पण युवराज, आताही आम्ही बघतो मालिकेच्या ट्रॅकवर एक प्रोमो आलाय ज्यात ते पनीर भेसळलेलं आहे काहीतरी, आणि त्याहूनही तुझ्याशी काहीतरी कनेक्शन लागतंय. सो आत्ताही तारिणीच्या तावडीत तू सापडणार आहे असं ठरवलंयस का काही? हो, म्हणजे काही झालं तरी युवराजच तावडीत सापडतो हे मला फिक्स आहे. कुठूनही काही असू दे. मला खरंच माहिती नव्हतं हा पनीर पण विकतो. म्हणजे आम्हाला वाटलं ना की फक्त आमचं न्यूजचं चॅनल आहे, हा पनीर पण विकतो. वाव. तू सिरियल बघत नाही का? पनीर विकतो असा ट्रॅक आहे. पण मला सांग की आता जरी तारिणीचं तुमचं इतकं क्रॉसिंग मालिकेत दाखवलंय, पण ऑफ स्क्रीन दोघांचं कसं आहे तिच्यासोबत? छान आहे, सगळं मस्त आहे एकदम आमचं. म्हणजे ती पण, म्हणजे सुरुवातीला आल्यापासून कसं आहे, आम्ही सगळे ना कनेक्टेड आहोत. आता सिरियल करतोय म्हटल्यावर तिचा नवरा म्हणा किंवा आपले बॉन्ड असतोच की एकमेकांशी, त्यामुळे असं अनोळखी कोणी नाहीये अगदी आल्यानंतर की अरे यार तू कोण, असं अशी ओळख नाही, की आधीपासून ओळखतो आम्ही एकमेकांना. येस, पण हे जेव्हा सीन शूट केले जातात आणि तुम्ही तिघं एकत्र असता, तेव्हा मला सांगा, कट असं झाल्यावर रिॲक्शन्स काय असतात? जेव्हा काहीतरी केलेलं असतं तुम्ही किंवा तिच्या बाबतीत करत असतात तेव्हा काय घडतं कट म्हटल्यावर?
कट म्हटल्यावर बऱ्याचदा माझ्या खाली तर माझ्या कानाखाली पडलेली असते. आणि जी तारिणी आहे आपली शिवानी जी आहे ती एवढी म्हणजे डेडिकेशन देऊन काम करते. मी पहिलं मला जेव्हा जेव्हा या इंटरव्ह्यू बद्दल विचारतात तारिणीच्या कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये तर मी हेच सांगतो की ती एवढं मनापासून काम करते की कधीच चुकवत नाही ती. कधीतरी एखादं बोट किंवा कधीतरी पूर्ण हात वगैरे असं लागतं. आणि युवराजला तर सगळे म्हणजे सगळं कोणी दयानंद खांडेकर, तारिणी, केदार सगळे मारून गेले. त्यामुळे मला तर सवय झाली आहे त्याची. किती आतापर्यंत मार खाल्लाय अंदाजे तरी? खूप 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 आठवलं तरी तू कधी विचार केला युवराजला मारण्याचा? नाही काय? हो ऍक्च्युली माझ्या मनातलं बोललीस तू. मी खूप म्हणजे आता मी जाहीर सांगू का असा विचार करते. चॅनल पर्यंत न्यूज गेली तर बरंच आहे की मला ना ऍटलिस्ट ड्रीम सिक्वेन्स हवाय ज्याच्यामध्ये मी युवराजला मार मारते. ही अशी स्वप्न आहे तिची. कळलं तुला का हिचं निशी कॅरेक्टर आहे ते? पण मला असं वाटतं हे पण पूर्ण होऊन जाऊ दे. आता सगळ्यांचा मार खाल्ला तर निशीचा मार खायला काय आहे युवराजला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही. मी फक्त मारून पण परत रडू शकते अरे मी युवीला मारलं ना. माणसांनी फक्त येऊन मारलं नाही पाहिजे म्हणजे झालं. जे ऑडियन्स आहे त्यांनी पण कारण त्यांच्या कमेंट्स मध्ये खरंच कधी कधी असतं भीती वाटते. अरे यार या युवराजला अक्कल नाही का, हा का तिच्या मागे लागला आहे. तर असं वाटतं अरे नाही असं नाहीये बेटा, कधीतरी येऊन पर्सनली असं काही नाहीये बाबा, चांगलं आहे मी. म्हणजे मला तर तू निशी मंदच आहे, निशी अक्कल शून्यच आहे असे वगैरे फार वाईट हो, आणि वाटतं. आम्ही कोणाला सांगितलं की असं असतं अरे ही तुमच्या कामाची पोचपावती आहे, सगळं ठीक आहे, पण खरंच येऊन मारलं कोणी तर काय कुठे ठेवायची ती पावती? कधी भीती वाटते कसली? असं कधी कुठे गेलात आणि याचा राग नाही, कुठे नाही, निघाला? जेवढा एक्सपिरियन्स आलाय की जिथे कुठे जातो आम्ही वगैरे म्हणजे मॉलमध्ये वगैरे मी आईसोबत वगैरे पण असतो तेव्हा माणसं येऊन भेटतात छान वगैरे की काम छान चाललंय वगैरे, आणि खूप पॉझिटिव्ह आहे ते. कमेंट्स मध्ये जे कमेंट्स करतात ते अजून भेटले नाहीत मला, त्यांची रिएक्शन माहित नाही. जे भेटल्यात त्यांची तरी चांगली रिएक्शन. पण निश्चित तुला किती कमेंट्स आलेत आणि किती डीएम्स आलेत की एखादी अशी असेल कोणती कमेंट जी आठवणीतली आहे? प्रचंड मेसेजेस वगैरे डीएम्स युट्यूबला वगैरे येत असतात. पॉझिटिव्हली घेते मी ते सगळं की नाही कौतुकच करतात तुझं काम आवडतं वगैरे वगैरे. म्हटलं ठीक आहे, पण ते आता भीती वाटायला लागली की सातत्याने मी जे काही मूर्ख किंवा मंद रोल करते त्यामुळे मी आमच्या क्रिएटिव्हला पण विचारलेलं की मला कधीतरी हुशार माणसाचे कॅरेक्टर्स मिळतील का. एवढंच आहे. तर ते कदाचित प्रेक्षकांना बघायला आवडेल, नाही आवडेल. Yes, पण आता मालिकेत काय ट्रॅक सुरू आहे आणि तुम्ही दोघं काय प्लॅनिंग करताय? सध्या काय घडतंय? सध्या जे घडतंय ते तारिणी सोबत घडतंय. कॉप टीम मध्ये Cop team मध्ये एक घडतंय. नवीन एंट्री होणार आहे, प्रोमो पण आलाय त्याचा. आणि सध्या आता तिथे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की बाबा काय आहे म्हणजे केदार, तारिणी आणि अजून मध्ये कोणी बाबा येणार आहे. कारण कॉप टीम अशी आहे की सुरुवातीपासून एवढे गुपित ठेवलेलं आहे सगळं, तर कोणी नाही त्याच्यामध्ये, कोणीच नाही, फक्त ते जे आहेत तेवढेच. आणि आता कोणीतरी नवीन येणार तर त्याची उत्सुकता आहे सगळ्यांना. आता सध्या ते शिस्त आहे. Yes, पण केदारला तारिणीपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही दोघं काय प्रयत्न करणार आहात? आम्ही खूप प्रयत्न करून झाले. आता मी थकले. आता मी स्वतः युवराजच्या जवळ जायचा प्रयत्न करते, पण युवराज मला हकलवतो. हे आमचे सध्याचे सीन चालले. आता बेसिकली माझ्या मनात नसतानाच मी हिच्याशी लग्न केलेलं आहे. तर त्यामुळे माझं असं झालं की अरे तू लांब राहा, जेवढं लांब होता येईल तेवढं लांब राहा. म्हणजे केदार तारिणी कधी लांब जातील माहित नाही, तू आधी माझ्यापासून लांब राहा. पण मला असं वाटतं हे सगळं म्हणजे साईडला ठेवून नंतर कधीतरी आम्हाला निशी युवराज एकत्र पाहायला मिळतील आणि प्रेक्षकही त्याची वाट बघतायत. सो थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल, आणि खरंच छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. Thank you. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.